कॅमेरामनचं सुद्धा कौतुक करूया आपण. अगदी षटकार जाईपर्यंत चेंडूवर त्यांचा कॅमेरा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्या गोष्टी आहेत, छोटे छोटे वर्क्स आहेत. चला, लाईट्स ऑन बऱ्यापैकी झालेत. कदाचित एक जनरेटर्सवर असणाऱ्या बाकी असतील. सगळ्या हव्यात चालू आहेत, कारण एकाच वेळेला लागू शकत नाहीयेत. लाईटमॅन एकच आहे. चला, काही इश्यू नसतील तर आपण चालू करू शकता. लाईट्स ऑन होतीलच एकाच मिनिटामध्ये. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. किरण पवार आणि करण मडवी अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते भूमिका स्पोर्ट्स कडून. पहिलाच बॉल आणि आडवा बॅटनं पूल साठी गेलाय आणि पहिल्याच बॉलवर सगळ्यात मोठी विकेट. किरण पवार ला बाद व्हावं लागलंय. 0 या धावसंख्येवर भोपळाही फोडू दिला नाहीये. आणि आज आयकॉन खेळणारा धडाकेबाज विस्फोटक सलामीवीर किरण पवार मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी सफलता मिळवून दिली. अश्विन पाटील त्या ठिकाणी होते. आणखीन एक झेल जर टिपला तर टीम कडून बॉस फाईट टीम कडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. हा दोन्ही अँगल्सनं तुमच्या समोर प्रेझेंट केला जातोय. ही स्क्रीन एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पहा. सुंदर असं वर्क. सुंदर असा ड्राईव्ह पाहायला मिळाला. इकडे मात्र नवीन येणारा फलंदाज साईश मात्रेच्या बॅटमधून चौकारानं धावसंख्येचा श्री गणेश होत असताना खातं उघडलंय. गरजेचं होतं. आता मात्र एक आयकॉन बाद झाला आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र जासईचा आणखीन एक ऑलराऊंडर या टीम मध्ये समाविष्ट करण्यात आला ॲज आयकॉन आणि त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असेल. एका बाजूला करण मडवी आहेत. गोलंदाज सय्यार रजत पूलसाठी गेला होता. यावेळेस शॉट ऑफ लेंथ होता. वेगवान चेंडू होता. इकडे बीट केलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते. रजत मुंडे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. बान फ्रॉम सांभारली खालापूर तालुक्यामधील एक दिग्गज खेळाडू. चेंज ऑफ पेस थोडासा स्लोवर बन होता. धीम्या गतीनं सोडलेला हा बॉल होता. इकडे वारपणे सिंगल अर्जित करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर हळूहळू पुढे जात असताना 5 वर 5 रन्स ऑन बोर्ड. थोडं लढावं लागेल कारण सलामीवीर पहिलाच चेंडूवर गारद झालाय आणि असं असताना मात्र ही एक प्रकारची ओपनिंगच म्हणावी लागेल आणि ते करणं फार गरजेचं आहे आता मात्र या टीमसाठी. कारण किरण पवार सारखा मोठा फलंदाज बाद झालाय. परंतु तरी सुद्धा लढावं लागेल. पाहूया रजत मुंडे सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमसाठी. पहिलं पॉवर प्लेचं षटक. ओ, समोरच्या दिशेला आघात केलाय. वाडे शॉट. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. करणच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. सलामीवीर करण मडवीच्या बॅटमधून निघणाऱ्या या 6 न टोटल 11 वर 11 ऑन बोर्ड. रजत पुन्हा एकदा सज्ज. वेगवान चेंडू होता. बॅक टू द बॉलर खेळून काढलाय त्यामुळे धाव मिळणार नाहीये. मिड ऑफला थांबवला जातोय आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पॉवर प्लेचं पहिल्या षटकानंतर धावफलक आपण पाहिलं तर किरण पवारच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना भूमिका स्पोर्ट्स चिरले संघानं धावा जमा केल्यात. त्या 1 गडी बाद 11 धावा.
दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर शक्ती येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा दिल्यात रजत मुंडेनं. पॉवर प्लेच आता मात्र दुसरं षटक. शक्ती शक्ती बाबुलकर. P2चं दुसरं षटक. बॅक टू द बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. 1 रन जरूर येते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 12 रन्स, 1 डझन धावा सध्याच्या घडीला धावफलकावर आहेत. किरण पवार बाद झाल्यानंतर मात्र थोडीशी भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले आणि चांगलं मित्रमंडळ सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. चौकारानंतर सिंगल, षटकारानंतर सिंगल, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, एकमेकांवर विश्वास ठेवले जातात. हे फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही 2 फलंदाज बॅटिंग करता तेवढाच विश्वास आपल्या पार्टनरवर सुद्धा असणं फार गरजेचं. ओ टॉपेज लागले. बॉल हवेत आहे. फाईन लेगला जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. लागलाय दुसरा धक्का. इकडे फलंदाजी करणाऱ्या भूमिका स्पोर्ट चिरले संघ सलामीवीर गारद होत असताना करण मडवी बॅक टू द डगआउट. सफलता मिळवून दिले शक्तीनं. चांगला झेल त्या ठिकाणी अजयनं टिपला. फाईन लेगला महत्वाची विकेट मात्र मिळवून दिली. आता दोन्ही सलामीवीर गारद झालेत. पहिल्यांदा किरण पवार आणि आता मात्र करण मडवी. अजून एक सफलता जर या ओव्हरमध्ये अर्जित केली शक्तीनं तर 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. सपोर्ट आहे खरं तर घरच्या मैदानावर खेळताना दिसतोय संघ आणि त्याचमुळे मोठ्या संख्येनं चाहता वर्ग, प्रेक्षक वर्ग अगदी जवळून या सामन्याचा आनंद घेतील. आणि प्रेक्षक कमाल कॅच आमचे निळकंठ शेठ अर्थातच पोऱ्या शेठ यांच्या वतीनं 300 ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला अश्विन त्या ठिकाणी आहेत. चेल टिपलाय. अनदर विकेट डाऊन. लागला तिसरा झटका आणि इकडे शक्तीला आणखीन एक सफलता प्राप्त होत असताना आल्या पावली माघारी फिरावं लागेल. आयुष मडवी मैदानाच्या बाहेर. झालाय थोडासा दडपण असेल. एका बाजूला आपण पाहिलं तर अगोदरच आयकॉन किरण पवार बाद झाला आणि साईश मात्रेवर आता मात्र मोठी जबाबदारी येऊन पडली या मॅचची. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजानं नोंदवलेली नाहीये आणि त्याचमुळे शक्ती बाबुलकर हॅट्रिक बॉल घेऊन. ओ चांगला स्ट्रोक्स यावेळेस मात्र पहा गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना कारण इथून बॉल निघाला असता तर आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. सरळ थर्डमॅन बाउंड्री लाईन काढली असती. एक धाव येते. सिंगल रन. हॅट्रिक सेव्ह केले. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावर 13. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2 धाबा दिल्या शक्तीनं. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला आर्या स्पोर्ट्स ओळे संघाकडून. राऊंड स्टम्प्सनं हा चेंडू बॅक टू द बॉल घेऊन काढलाय. कोणतीही धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येत असताना आतापर्यंत कालपासून खरं तर या स्पर्धा सुरू झाली आणि 100 निर्धाव चेंडू. हा 100वा डॉट बॉल होता. अत्यंत उपयुक्त माहिती आमचे गुणसंख्या लेखक मयूर पाटील नारपोली स्पर्धेमध्ये गुणसंख्या लेखन करतात. कट करण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर निघाला हा चेंडू. या सिडीज पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 14. 14 धावा. थोडासा स्ट्रगल करतोय संघ. टॉप ऑर्डर कोसळले या संघाची. साहिश एकमेव आस आहे आता मात्र संघासाठी. चांगला बॉल होता. फुल लेंथ खोदून काढलाय त्याला. ड्राईव्ह करत असताना मिड ऑफ कडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एक धावेनं हळूहळू धावसंख्या पुढे चालले परंतु काय षटक हाताळलंय पॉवर प्लेचं शक्ती बाबुलकरनं. या ओव्हरमध्ये फक्त दिल्यात त्या 4 धावा आणि 2 महत्वाच्या सफलता अर्जित केल्यात.
आणि पॉवर प्ले मध्ये कमालीची गोलंदाजी मात्र आर्या स्पोर्ट्स ओळे संघाकडून पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 15-3. म्हणावी तशी चांगली गेलेली नाहीयेत भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघासाठी. आता साईशला काहीतरी भूमिका घ्यावी लागणार आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि रजत मुंडे बॉलिंग ट्रॅकवर. ओ रजतला पहिलाच बॉलवर यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये फटका फसलाय. आणखीन एक धक्का मात्र बसेल. आता मात्र दुसरा आयकॉन यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. जासईचा साईश मात्रेला सुद्धा मैदान सोडावं लागते. 15वर चौथा धक्का. हा चेंडू अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉन कडे जात असताना एक रन. ओ डायरेक्ट हिट झालाय त्या ठिकाणी, परंतु एकच धाव. कारण अगोदरच आपण पाहिले तर प्रमुख फलंदाज बाद झालेत. 4 फलंदाज ज्याच्यामध्ये 2ही आयकॉन बाद झालेत. सध्या संघाची अवस्था आपण पाहिलं तर संघाची नौका हेलकावे खाते आणि त्याच वेळी संघ थोडासा अडचणीमध्ये येत असताना 16 धावसंख्या पाहायला मिळाली आणि 4 फलंदाज गमावलेत. त्यामुळे आयकॉनचा सुद्धा विशेष फायदा झालेला नाहीये आणि संघाचे सुद्धा फलंदाज चांगले फलंदाज बाद झाले. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं आयुष मडवी असेल, त्यानंतर करण असेल, 2ही चांगले फलंदाज बाद झाले. सार्थक गरत आणि शुभम पाटील ही जोडी आता भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाकडून मैदानामध्ये आहेत. मार्ग काढावा लागेल याही परिस्थितीमधून. कारण साहिशची 2 षटकं बरंच काही सांगून जातील, परंतु साईशला बॅकअप द्यायचा असेल तर फलंदाजांना आता लढावं लागेल. आता मागे काय झालंय हे विसरून आता मात्र नव्यानं काम करणं गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेल टिपलाय. निम्मा संघ गारद होईल. 5वा धक्का लागलाय भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला. अर्धी सैना रणांगणामधून बाहेर. संघ गारज झालाय. त्यामुळं आता मात्र प्रचंड अडचणीमध्ये आहे तो भूमिका स्पोर्ट चिर्ले. घरच्या मैदानावर आर्या स्पोर्ट्स ओळे संघ काय दमदार खेळ करतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो सत्कारणी लावलाय आतापर्यंत गोलंदाजाने. आणि खास करून रजत मुंडेला आपण पाहिलं. रजत मुंडेने आतापर्यंत 3 हादरे दिलेत. त्यामुळे परफेक्ट या ठिकाणी आज आयकॉनची निवड आर्या स्पोर्ट्स ओळे संघाकडून. चेंज ऑफ पेस धीम्या गतीने टाकलेला हा बॉल होता. फिंगर रोल केले होते. ही खासियत आहे या गोलंदाजाची. नेहमीच व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि बॅटिंग जेवढी स्ट्रॉंग आहे त्याच वेळेला उपयुक्त गोलंदाजी तो करू शकतो. रजत सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक यावेळेस मात्र करत असताना संघ अडचणीमध्ये आलाय. सिंगल धावेसाठी सुद्धा
फार मोठे कष्ट घ्यावे लागतात या संघाकडला. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता, हलकीशी अपील. परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी. सरळ जाऊन स्टंपला लागला आय थिंक, त्यामुळे क्लीन बोल्ड. यस, रिप्ले मधून आपण पाहूया पुन्हा एकदा एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून एक्झॅक्टली काय घडलं. अपील रजतनं सुद्धा केली होती, परंतु हा चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय. आणि इकडे मात्र रजतला आणखीन एक सफलता. रजतच्या खात्यामध्ये जाईल 4थी विकेट आणि 6वा धक्का. यानंतरची लढत असेल मैत्री मिलिंद स्पोर्ट्स MMV धाकटी जुई आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री दत्त भाताण. दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी संपर्क करा प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. काय चेंडू होता इकडे, मात्र बुंध्यात टाकला होता. रजतचा वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव येत असताना कमाल षटक आणि 3 फलंदाज बाद केलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आयकॉन रजत मुंडेसाठी. 2 ओव्हर्स मध्ये 12 धावा देताना तब्बल 4 फलंदाज भूमिका स्पोर्ट्स चिरले संघाची गारद केलेत. सुपर परफॉर्मन्स ऍज अ आयकॉन. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL मध्ये सुद्धा खरं तर माझी मुंबई या संघाकडून खरं तर 5 लाख रुपयाची बोली या ज्या खेळाडूला लागले. कालापूर मधील हा खेळाडू, परंतु आज नक्कीच अभिमान वाटतो. रायगड मधील अनेक खेळाडू सिलेक्ट झालेत. पनवेल तालुक्यामधून आपण पाहिलं तर आकाश तारेकर तुम्हाला खेळताना दिसेल. उरण तालुक्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर मग अमित नाईक असेल एकडघरचा, प्रथमेश मात्रे, फुंडे, विश्वजित ठाकूर. त्यामुळे उरणचा खरं तर बोलबाला पाहायला मिळालाय या संपूर्ण ISPL मध्ये. संघ संपूर्णपणे अडकलाय आता. मात्र 3 ओव्हर्स नंतर 16/6 अशी नाजूक परिस्थिती आणि 4थे षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर रवींद्र मात्रे. रिव्हॉल्व दशक गाजवले या गोलंदाजांना आजपर्यंत. काळ गाजवलाय संपूर्णपणे. पाहूया बऱ्याच दिवसानंतर पण टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय बॉल. ही खासियत आहे या गोलंदाजाची, वेगवान. आणि म्हणूनच जेव्हा गोलंदाज एक काळ होता पाठीमागे जाल तुम्ही 10-15 वर्षापूर्वी, रिव्हॉल्व म्हटला की बऱ्याच वेळेला दहशत होती ज्या नावाची. वेगवान गोलंदाजीसाठी मात्र ओळखला जायचा ओळेगावचा हा खेळाडू. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पूल करायचा होता. फाईन लेगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का मात्र दिलाय. रिव्हॉल्वला पहिली विकेट. 16/7 गडी गारद. सगळ्याच गोलंदाजांनी टिचून मारा केलाय. कालही अशीच षटकं आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळी सुद्धा संधी आहे. बॉल हवेमध्ये आहे आणि सफलता मात्र अर्जित करेल. रिव्हॉल्वला आणखीन एक सफलता मात्र मिळाले आणि एका पाठोपाठ एक फलंदाज आता मात्र माघारी फिरत असताना संपूर्णपणे सरेंडर केलंय की काय भूमिका स्पोर्ट्स शिरलेनं. असं चित्र सध्याच्या घडीला. 16/8 धक्का. एकाही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतलेली नाही या स्पर्धेमध्ये आणि ही पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा बहुमान मात्र आज खरं तर पाहायला गेलं तर रिव्हॉल्व घेणार का. पाहूया ऑन हॅट्रिक. मागच्या 2 चेंडूंमध्ये 2 सफलता प्राप्त झाल्यात
आणि हॅट्रिक बॉल. नवीन बॅटर मयूर आले, 10व्या क्रमांकाचा फलंदाज आता मात्र शिरकाव केलाय. ओ यावेळेस लॉफ्ट केले, बॉलला हवेमध्ये आहे, परंतु पाहूया कोण धावणार. अंदाजच आला नाही चेंडू कुठे आहे. इकडून पाहायला गेलं तर प्रसाद सुद्धा बघत होता, मिडॉनला पडलाय, परंतु एकाही क्षेत्ररक्षकाला अगोदर कळला नाही की झेल होऊ शकला असता, पोहोचता आला असतं, प्रयत्न केले जाऊ शकले असते, विकेट हॅट्रिक मिळाली असती, परंतु बऱ्याच अवधीनंतर खरं तर धावफलक हल्ले. मागच्या 7 बॉलमध्ये एकही धाव आली नव्हती, 8व्या बॉलवर धावफलक हलताना दिसलंय. त्यामुळे एवढी नामुष्की आज मात्र भूमिका स्पोर्ट्स चिरले संघावर खरं तर ओढवले. किरण पवार सारखा दिग्गज खेळाडू या संघामध्ये होता. इकडे सुद्धा आपण पाहिलं तर मिसटायमिंग स्ट्रोक आहे, स्वतः धावलाय, बऱ्यापैकी धावला होता, जवळजवळ पोहोचला होता. पहा, परंतु कौतुक करेन मी रिव्हॉल्वच्या गोलंदाजीचं, कारण प्रत्येक चेंडूवर काही ना काही तो संधी निर्माण करतोय, हे फार महत्वाचं आहे. चान्स क्रिएट केलंय, प्रत्येक चेंडूवर त्याच्या विकेटची शक्यता होती. आणि इकडे पहा, रिव्हॉल्वचे हे चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघता, थोडंसं टॉस, बराच धावला होता पहा, परंतु नाही पोहोचू शकला. अजय सुद्धा होते त्या ठिकाणी. एकदा वेताना दिसली संघाची टोटल आपण पाहिली तर 19 धावा झाल्यात, 19 रन्स. काय षटक हाताळले आतापर्यंत, 3च धावा या ओव्हरमध्ये आल्यात, 2 फलंदाज बाद केलेत. सुपर बॉलिंग कुणाल आहे, कुणाल यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक खेळतोय, बॅकफुटला गेला, स्टंप लाईनला जाऊन एक चांगला पुल आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून, सीमा रेषा पार. बऱ्याच अवधीनंतर चिरले टीमसाठी टाळ्या वाजल्यात. हा येतोय षटकार. ओ पहिलाच बॉल यावेळेस मात्र राजेंद्रचा स्क्वेअर लेग कडे धाडलाय आणि बॉल पाहूया, एक टप्प्याने जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. सध्याच्या घडीला स्ट्रगल करतात, थोडंसं संकटामधून बाहेर काढण्याचं कार्य मात्र 2 फलंदाज करत असताना पहिल्याच बॉलवर राजेंद्र मुंगाजीच्या चौकार आलाय. चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केले होते, स्लोवर वन होता, लवकर ओळखता आला नाहीये तो मयूरला, आणि त्याच कारणास्तव इकडे यस रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय, चेक केलं जाईल. पाहूया, एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. लेग ब्रेक होता, लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी ऑब्व्हियसली, कॉल फ्रॉम अंपायर, त्यामुळे हा डॉट बॉल असेल. निधाव चेंडू, शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी. ओ यावेळेस स्टंप लाईनला येऊन अगदी स्टंपच्या मागे येऊन फटका, टायमिंग प्रॉपर नव्हतं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे चेंडू सरकलाय. एकच धाव, सिंगल रन. एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 30 धावा धावफलकावर. अजूनही या ओव्हर मधले 3 चेंडू बाकी आहेत आणि कुणाल मडवी मैदानावर आहे, त्यामुळं या 3 बॉल मध्ये जर मोठे फटके आले तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करता येण्यासारखं आहे आणि तो करावा लागेल. पाहूया कुणाल, त्याच्या बॅटमधून एक स्ट्रोक्स निघालाय आणि त्याच्याकडून गरज आहे राजेंद्र मुंगाजी. चिवा गोलंदाजी मार्कवर. ओ डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेला वाडे शॉट ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑफ
लॉंग ऑनच्या वरतून उडवलंय आणि सीमारेषेच्या पलीकडे जाईल दुसरा षटकार कुणालच्या बॅटमधून. तोही भिरकावलाय सरळ स्टेजच्या दिशेनं. कुणाल मडवीच्या बॅटमधून येतोय. 8व्या क्रमांकाचा फलंदाज लढतोय. त्याच्या बॅटमधून निघालाय हा तिसरा षटकार. प्रेक्षक कमाल त्यासाठी पारितोषिक आहे म्हणजे पोऱ्या शेट आणि चान्स गेली इकडे. 300 रुपयांचं खरं तर कॅश प्राइज होतं. गिल्लू होते त्या ठिकाणी. 300 रुपये एक चांगलं पारितोषिक आहे खरं तर निळकंठ शेट यांच्या वतीनं आणि हळूहळू वाढेल ते. कालही 500 रुपये होते. तर लगातार 3 षटकारांचा खेळ. हो पॅकफुटला गेला. थोडीशी जागा बनवली आणि हा स्ट्रोक सरळ जाऊन पडलाय अश्विन पाटीलच्या हातामध्ये. संघर्ष काय केला या मॅच मध्ये. 42 पर्यंत पोहोचवली धावसंख्या. एक प्रेरणा देईल नक्कीच कुणाल मडवीची इनिंग. 8व्या क्रमांकावर पाठवल्यानंतर थोडंसं आम्ही सुद्धा सरप्राईज झालो होतो परंतु कुठेही टॅलेंट लपून राहत नाहीये ते त्यानं दाखवलंय. लगातार 3 षटकारांचा खेळ सादर केला आणि नक्कीच कुठेतरी आवाज गप्प झाला होता ज्या भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाचा आणि थोड्याशा ऊर्जेनं मैदानामध्ये जाण्याची लढण्याचं बळ मात्र दिलं कुणाल मडवीनं आणि 43 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 9 विकेट जरूर गेल्या परंतु 43 धावा नक्की. साईश मात्रेची 2 षटकं फार निर्णायक असतील. कालही आपण पाहिलं तर लगातार 3 षटकार काल पाहायला मिळाले होते बऱ्याचशा फलंदाजांकडून. मग ज्याच्यामध्ये आपण पाहिलं केतन मात्रेला आपण पाहिलं जर्मन दापोली संघाकडून खेळताना. त्यानंतर विश्वजित मात्रेला सुद्धा आपण पाहिलं. दोनही फलंदाजांनी काल धुमाकूळ घातला होता. लगातार 3 षटकारांचा खेळ. त्यानंतर आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाचा विजय पावलेनं सुद्धा खरं तर चांगली बॅटिंग केली होती. हा जो आयकॉन खेळाडूंचा खेळ त्याच्या बॅटमधून सुद्धा लगातार आपण पाहिलं तर 9 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले होते. परंतु कुणाल मडवीनं सुद्धा कमाल केले आणि 43 धावांचे लक्ष ठेवण्यात आले. या लक्षाला मात्र कशा रीतीनं सामोरं जाईल. साईश मात्रेची 2 षटकं. आर्या स्पोर्ट्स ओळे संघासाठी हा विजय कुठपर्यंत लांबवला जाणार जर दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले नाहीयेत आणि अन्यथा तुम्हाला चेंडू पडला तर 4 ओव्हरचीच मॅच खेळवली जाईल कारण ओळे म्हटलं की तुम्हाला डिसिप्लिन मेंटेन ठेवावी लागते. ओळे गाव म्हटलं की टेनिस क्रिकेटची पंढरी आपण नेहमीच म्हणत आलोय आणि रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेशभाई यांचं गाव आहे त्यामुळं नियमांचं पालन पहिल्यांदा तिकडेच होणार. त्यामुळं भाताण आणि धाकटी जुई थोडंसं लाईटली घेतलं होतं परंतु धाकटी जुई संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतोय. भाताण टीम आणि जर पहिला चेंडू पडला तर लक्षात घ्या भाताणकर टॉस विन धाकटी जुईला मी घोषित करू. हा नियम आहे स्पर्धेचा. जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. 30 बॉलमध्ये 43 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय आणि कशा पद्धतीने पूर्ण केले जाणार की कुणाल मडवीच्या या धावा मात्र पुरेशा ठरणार. या धावांचा बचाव केला जाणार आहे. ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल तो वलभ गावचा प्रवीण टेंबे सर. थँक्यू. यस थैंक यू सो मच. पहले सत्र के लिए दीपक पाटिल सर की बेहतरीन आवाज आपने सुनी. टॉस के लिए हम चलते हैं. भातान टीम के कप्तान का इंतजार है और ध्यान रखिए अगर वक्त पे नहीं आते तो अपोजिशन में जो टीम है धाकटी जुई उसे टॉस विन नियमानुसार दिया जाएगा. चलते फिलहाल इस मुकाबले की तरफ. 2 आइकॉन खिलाड़ी इस टीम में शुमार थे बल्लेबाजी के लिए. पहले आपने किरण पवार को देखा. किरण पवार बहुत ही सस्ते में आउट हुए लेकिन उनके साथ साइश मात्रे ने एक अच्छी बल्लेबाजी की. ऑपोजिशन में हम देख रहे हैं 2 आइकॉन प्लेयर को जिसमें मौजूद है जावले के प्रसाद घरत और उनका साथ देंगे मिस्टर कंसिस्टेंसी जिसने आज के मुकाबले में 4 विकेट लिए 2 ओवर में
सबका दिल जीता वो रजत मुंडे फ्रॉम सांबारली। रजत मुंडे की गेंदबाजी कमाल की रही, उनका साथ दिया रिवाल मात्रे ने भी 2 विकेट लिए, शक्ति ने 2 विकेट लिए और राजेंद्र ने 1 विकेट लिया। कुल मिला के 9 विकेट 42 रनों पर आपको देखने मिले और जीत के लिए 43 का लक्ष्य आने वाले 30 गेंदों में। यह हमारे कमेंट्री बॉक्स और साथ में हमारे प्रोफेशनल स्कोरर मयूर पाटिल नारपोली यहाँ पर जुड़े और संदेश शैल के सुकापुर आई इक्वल लाइव इवेंट के ओनर वो भी हमारे साथ जुड़े। हम सभी का इस लाइव टेलीकास्ट में हार्दिक स्वागत करते। मैच ऑन। प्रसाद घरत आइकॉन प्लेयर ऑफ टीम आर्या स्पोर्ट्स ओले। आइकॉन प्लेयर का बोलबाला बहुत ही रहा मुकाबले में। पहले मुकाबले में सूरज पाटिल वाघुलीवाड़ा के बल्लेबाज ने अर्धशतकीय पारी खेली। सूरज पाटिल ने तहलका मचाया और पहले मुकाबले का हीरो सुनील स्पोर्ट चिंचवाड़ा की ओर से सूरज पाटिल बने। आइकॉन बल्लेबाज बहुत चले इस मैदान के अंदर, लेकिन अब बल्लेबाजी के लिए प्रसाद घरत फ्रॉम जावले, बहुत ही मशहूर बल्लेबाज प्रसाद घरत गेंदबाजी के लिए तैयार है। उनके खिलाफ साइश मात्रे फ्रॉम जासई, बहुत ही तगड़े गेंदबाज है साइश, लेफ्ट हैंड गेंदबाज और उनके सामने राइट हैंड बल्लेबाज। मैच ऑन। पहली गेंद जीत के लिए 43 का लक्ष्य। फुल टॉस गेंद, मात्र गेंद को दिशा दी, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर, सीमा पार, JWR चौका। ट्रॉफी का 63 नंबर का चौका था प्रसाद के बल्ले से। एक गेंद फेंक चुके हैं, इसका मतलब भातन टीम आई नहीं तो धाकटीजू की कप्तान आए रोहित। धाकटीजू टीम आपने टॉस जीता है, अभिनंदन। इस बार बेहतरीन स्ट्रोक, स्लाइस ऑन द बैट, बल्ले का किनारा लगा, गेंद थर्ड मैन, सीमा पार, 4 रनों के लिए। इन रो, स्लाइस ऑन द बैट, बल्ले का बाहरी किनारा लगा और इस बार 4 रनों के लिए। 2 बॉल 2 4 इन रो। प्रसाद घरत फ्रॉम जावले, जीत का परचम लहराने वाली बल्लेबाजी साइश मात्रे को यहां पर मार लगी है 2 चौकार की। साइश को कमबैक करना है, वापसी की उम्मीद है टीम को। गेंदबाज तैयार, बहुत ही तेज रफ्तार भरी गेंद, फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाज है साइश मात्रे। एक बहुत ही यंग खिलाड़ी है, युवा जोश है उनके अंदर और बहुत ही मशहूर खिलाड़ी है साइश फ्रॉम जासई। कई बार बेस्ट गेंदबाज का अवार्ड जीता है, कई बार मैन ऑफ द सीरीज का अवार्ड जीतने वाला ये खिलाड़ी है। गेंदबाज तैयार है, अगली गेंद देखिए, बहुत ही रफ्तार भरी गेंद, पेसर बॉलर इसे कहते हैं। जैसे कि दुनिया के सबसे तेज गेंदबाज आपने देखा होगा जसप्रीत बुमराह को, मिचेल स्टार्क को, तो ये भी बहुत ही तेज गेंदबाज है साइश मात्रे। बल्लेबाज को हाथ खेलने का मौका नहीं दे रहे, 2 बड़े स्ट्रोक लगे, उसके बाद वापसी कर दी साइश मात्रे ने। बहुत बढ़िया गेंदबाजी, नियंत्रित, इंटेलिजेंट बॉलिंग परफॉर्मेंस, अवे फ्रॉम द बॉडी, वाइट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होगी और स्कोरबोर्ड पे 9 रन लगते हुए जीत के लिए 43 का लक्ष्य था, यानी 9.6 रन प्रति ओवर से ये रन चेस करने के लिए ये दोनों बल्लेबाज तैयार है। 9 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं। आर्या स्पोर्ट्स ओवले के खिलाफ है यहाँ पर टीम तैयार। इस बार बल्ले के स्लॉट में गेंद हल्के हाथों से ऑफ ऑन ड्राइव का स्ट्रोक खेला है, मिड विकेट का फील्डर मौजूद है, लेकिन तब तक मिलेंगे मैच सिंगल। किरण पवार के हाथों में गेंद, जी किरण पवार का बल्ला चलता तो यहाँ पर काफी ज्यादा रन पाने की तरह बरसते, लेकिन किरण पवार सस्ते में आउट हुए। धाकटीजू के कप्तान रोहित, आपको आना है मंच पर टॉस के लिए। ड्रोन व्यू फिलहाल इसे फिल्माता हुआ JW ट्रॉफी को, ये बहुत अच्छी वीडियो आपको देखने मिलेगी। मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में, मिड ऑफ मौजूद है और ये तोहफा कबूल किया, फेविकॉल कैच। पहला झटका लगता हुआ आर्या स्पोर्ट्स ओवले को 10 रनों पे। अश्विन पाटिल वॉकिंग बैक टू पवेलियन।
और ट्रॉफी आप देख रहे हैं। क्रिकेट लाखों लोगों का दिल, लाखों लोगों की धड़कन, और कई लोग क्रिकेट के पीछे दीवाने हो चुके हैं। ये दीवानगी देखिए, ये दर्शक देखिए, धीरे धीरे ये दर्शक JW ट्रॉफी साकली मैदान ओवले के सरजमी पर आएंगे और ये मुकाबले का लुत्फ उठाएंगे। 1 और 10 पे 1। अब आएंगे शुभम, एक और तेज गेंदबाज, खोद के निकाला, मिट्टी उड़ी है विकेटों पर। प्रसाद ने लॉन्ग ऑफ को चीर दिया, गेंद फरार, छोटी सी दरार, रन मिलेंगे 4। शुभम का स्वागत हुआ, पहली गेंद सीमा पर 4 रन, मिट्टी उड़ाई यहां पर प्रसाद गरत ने, खोद के निकाला बॉल को। फिर से एक बार देखिए हेलीकॉप्टर लगाने की कोशिश, हल्की सी आवाज आई बल्ले से, यहां पर महज मिलेगी सिंगल। छोटा सा लक्ष्य है और ये लक्ष्य जीतने के लिए बल्लेबाज बड़े स्ट्रोक मारते तो उनके लिए आसान बनेगा, लेकिन गेंदबाजों की अग्नि परीक्षा है, गेंदबाजों का कड़ा इम्तिहान है, और इस अग्नि परीक्षा में पास होने के लिए उन्हें डॉट गेंदे और आइकॉन के विकेट चाहिए। 2 आइकॉन, एक तरफ है मिस्टर कंसिस्टेंसी रजत मुंडे और दूसरे प्रसाद गरत। रजत मुंडे, आपको याद होगा नजीब मुल्ला ट्रॉफी में उन्होंने 2 गेंद पे 2 छक्के मारे थे और वहां पर ये टीम चैंपियन बनी थी, वो रजत मुंडे। क्रियॉन कप में भी 92 रनों की पारी खेली थी रजत ने। कई बड़े बड़े मुकाबले रजत मुंडे के इतिहास में, और ISPL में गेंदबाज के तौर पर 5 लाख पॉइंट्स जो अमाउंट है उससे माजी मुंबई में इस खिलाड़ी को खरीदा गया। रजत मुंडे टेप बॉल स्पेशलिस्ट, 2 ओवर में 4 विकेट आज लिए, टेप बॉल से नहीं, लेकिन पहली ओवर ISPL में टेप बॉल करते। हल्के हाथों से धक्के लाए, मिड ऑफ नजदीक है, थ्रो गलत एंड पर फेंका है। नॉन स्ट्राइक एंड पर प्रसाद मौजूद थे, थोड़ा आगे आए थे, कोई रिस्क नहीं लिया, यहां पर मिलेगी डॉट गेंद। गेंदबाजी के लिए शुभम फ्रॉम चिरले बहुत ही तगड़ी गेंदबाजी कर रहे हैं। इससे पहले भी उन्होंने 2 यॉर्कर गेंदे की थी प्रसाद को, अब भी यॉर्कर गेंदे कर रहे हैं। जीत के लिए टोटल बनता है 15 पे 1। अब 20 गेंदे 27 रन चाहिए। मैच ऑन, गेंदबाज तैयार। इस बार गेंद हवा में, गैप में धकेला है गेंद को, स्ट्रेट हिट इनफील्ड वी शेप में, JW के साइड स्क्रीन पर 4 रनों के लिए। मिस्टर कंसिस्टेंसी, और ये था 66 नंबर का चौका JWR के रिकॉर्ड्स में। 2 दिन का ये सफर है, सफर बहुत ही खूबसूरत है। शुभम तैयार, तेज गेंदबाज, बहुत ही रफ्तार भरी गेंद है, एक्सप्रेस डिलीवरी, इंटेलिजेंट बॉलिंग परफॉर्मेंस। आखिरी गेंद पर रन आए 0। ये देखिए किस तरीके से ऑफ साइड पर पिचिंग लाइन रखी थी इस गेंद की, परफेक्ट लाइन लेंथ। शुभम की ये तेज गेंदबाजी चिरले की ओर से 2 ओवर का एक खेल समाप्त हुआ। टीम का टोटल 19, 1 विकेट के नुकसान पर जीत के लिए 3 ओवर में 24 चाहिए। JW ट्रॉफी, आर ट्रॉफी 2025, विहान ग्रुप प्रताप सर देशमुख, इनकी ओर से सभी का हम स्वागत कर रहे हैं। 19 पे 1, 3 ओवर जीत के लिए 24 चाहिए। 2 आइकॉन ऑन क्रीज, और गेंदबाजी के लिए भी तीसरा आइकॉन साइश मात्रे फ्रॉम जासई। अब आइकॉन मैदान में आमने सामने, तेज गेंद, कट किया बॉल को, स्क्वायर कट, डीप बैकवर्ड पॉइंट पर गेंद, आउटफील्ड तेज है, 2 फील्डर गेंद के पीछे रोका है उन्होंने लास्ट मोमेंट पर, लेकिन तब तक 2 मुकम्मल होते हुए। तळवडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय दत्ता शेठ बुंगाजी साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम। त्याचप्रमाणे दापोली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व के मात्रे साहेब, त्याचप्रमाणे VN जितेकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झाले।
सर्व मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. बेहद रोमांचक मुकाबला, बेस्ट वर्सेस बेस्ट। गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, क्या लंबाई भी ज्यादा होगी? जी लंबाई कम थी, लेकिन यह गलती दो फील्डर में, यह तालमेल खराब रहा और नतीजा देखिए अंपायर का सिग्नल, गेंद सीमा पार, 4 रनों के लिए। चर्चा हुई थी कैच कौन लपकेगा, और देखिए यहां पर मुश्किल बना उनके लिए, कैच ड्रॉप, 4 रन। नतीजा देखिए उसके बाद, इस बार भी गेंद हवा में और यहां पे प्रसाद घरत की यह पारी समाप्त होती हुई 25 पे 2 आर्या स्पोर्ट्स ओले। लेकिन ये टीम जीत के बहुत ही नजदीक पहुंच चुकी है। समीकरण को अगर देखें तो 15 गेंदों पर 18 रन चाहिए, 3 छक्के यहां पर आर्या स्पोर्ट्स ओले को एक बेहतरीन जीत दिला सकते हैं। एक कारनामा करना होगा गेंदबाजों को, गेंदबाजी अग्नि परीक्षा जरूर है, लेकिन गेंदबाजों के लिए सुनहरा मौका है कि प्रसाद घरत की पारी समाप्त हुई और ये वापसी की उम्मीद हो सकती है मुकाबले में। ये कमबैक करने का मौका हो सकता है। आइए देखते कि ये कमबैक होगा या नहीं साइश मात्रे का। साइश अपना दूसरा ओवर कर रहे हैं, इन्होंने 9 गेंदे फेंकी अभी तक, करीब 16-15 रन दिए और 2 विकेट इनके खाते पर है। मतलब जो 2 विकेट आए वो साइश मात्रे ने लिए है। 25 पे 2। अब बल्लेबाजी के लिए सागर गायकवाड़ फ्रॉम ओले, आर्या स्पोर्ट्स ओले के ये बल्लेबाज हमेशा रेगुलर में ओपनिंग के लिए जाते हैं। सागर तैयार, पटकी हुई गेंद, सिर्फ दिशा दी। ओ व्हाट अ कैच, कैच ऑफ द मैच, बेस्ट कैच ऑफ द JWR, अनएक्सपेक्टेड मूवमेंट। रमाकांत, ओल्ड इज गोल्ड। पुराना चावल जितना पकाओ उतना टेस्टी होता है और ये चमक गए रमाकांत। और तेज गेंद को स्लाइस ऑन द बैट की, उन्हें लगा कि चाइना कट से एक बढ़िया रन बन सकते हैं, लेकिन रमाकांत तैयार थे। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल प्रतीक पाटील भाया यांच्याकडून. फलंदाजांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. प्रसाद जर नॉट आउट राहिला मॅच जिंकवेपर्यंत तर गुलशन मात्र यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. ऑन हैट्रिक बॉल साइश मात्रे, विकेटों के हैट्रिक लेने वाला ये गेंदबाज आज बन सकता है। कट किया बॉल को, हल्के हाथों से ड्राइव किया है, स्क्वायर लेग के बीच में फील्डर मौजूद है, महज 1 रन मिलेगा। तर आर्या स्पोर्ट्स ओळे संघ हा सामना जिंकतोय. तर ओळे ग्रामपंचायतीचे बाजी डॅशिंग उपसरपंच दत्ताशेठ मुंगाजी यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ओले टीम के लिए काफी बड़ा इनाम लगता हुआ, क्योंकि होम ग्राउंड पे ओले टीम खेल रही है, घरेलू मैदान पर इनके लिए बेनिफिट होगा, लेकिन बेनिफिट गेंदबाज को मिल रहा है। स्कोर बोर्ड पे 26 पे 3 रजत मुंडे, मिस्टर कंसिस्टेंसी फ्रॉम चांबारली, वेरी डेंजरस बैट्समैन एंड परफेक्ट ऑलराउंडर रजत मुंडे। गेंदबाजी में आज कमाल किया रजत ने। इस बार बेहतरीन स्ट्रोक, मिस टाइमिंग, हवा में, पीछे फील्डर नीचे फील्डर, लॉन्ग अप पर मिल गई कैच। प्रसाद घरत और रजत मुंडे भी आउट हुए। इस बार मौका मिल सकता है भूमिका स्पोर्ट्स चिरले को। जिम्मेदारी थी साइश के कंधों पे, उन्होंने उसे निभाया, परफेक्ट आइकॉन चुना है भूमिका स्पोर्ट्स चिरले ने। 3 और 26, 12 पे 17 चाहिए जीत के लिए आर्या स्पोर्ट्स ओले को। अब ये मुकाबला ओले के बल्लेबाजों को खत्म करना है। एक है प्रसाद गायकवाड़ और दूसरे है आयुष मात्रे।
दोनों एक्सपीरियंस खिलाड़ी स्क्रीन पर हमारे गुलशन और परम थोड़े चर्चा कर रहे थे यहाँ पर इस मैच में उनका सबसे बड़ा योगदान है गुलशन परम की ये A1 जोड़ी और स्क्रीन पर आप देख सकते हैं काफी बनती है इनकी दोस्ती और देखिए परम की बॉडी भी बहुत ही निखर के आई इस बार और गुलशन भी अत्युत्तम फॉर्म में तीनों 2 ओवर जीत के लिए 17 गेंदबाजी के लिए ओवर नंबर 4 लेके करण मडवी मैच ऑन 2 आइकॉन आउट होने के बाद भूमिका स्पोर्ट चिरले को मौका है वापसी करने का क्या ये सुनहरा मौका होगा क्या जीत का परचम इसी ओवर में लहराया जाएगा बल्लेबाजों के द्वारा या गेंदबाज सुर्खियां बटोरेंगे स्ट्राइक पर प्रसाद गायकवाड़ जिन पे बहुत बड़े इनाम लगे हैं दीपक सर ने जरूर यहाँ पे अनाउंसमेंट किया वो ये बल्लेबाज है प्रसाद गायकवाड़ तैयार है अगली गेंद बल्ले के किनारे लगी लेकिन ये गेंद स्लिप के ऊपर से निकलते हुई 4 रनों के लिए चौका ये जंप लगाने की जरूरत थी सेकंड स्लिप को थोड़ा कोशिश करते तो हाथों पे गेंद लगती शायद रन बचा सकते थे बहुत ही तेज गेंद करण मडवी के द्वारा पहली गेंद पे 4 दूसरी गेंद पे 0 वापसी होती हुई कमबैक होता हुआ गेंदबाज अपने लय में आते हुए और अपनी भूमिका अहम निभाते हुए एक्शन रिप्ले में देखिए रिलीज ऑफ द बॉल इस मर्तबा ओवर पिच बॉल थोड़ी सी पटकी हुई गेंद कर रहे करण मडवी भूमिका स्पोर्ट चिरले के द्वारा वेरी इंटेलिजेंट बॉलिंग परफॉर्मेंस 10 गेंद जीत के लिए अब चाहिए 13 रन आसान मुकाबला है आर्या स्पोर्ट्स ओवले के लिए गेंदबाज तैयार इस बार क्लीन बोल्ड बेल्स डाउन बैटर आउट होते हुए प्रसाद गायकवाड़ का खेल समाप्त में देखिए ये बहुत ही तेज बॉल थी बैटर को लगा वाइड बॉल है जी नहीं ये लेग स्टंप पे लगी है तेज स्विंग धीमी कटिंग बॉल थी सीधा विकेटों को तोड़ दिया 30 रन 5 विकेटों के नुकसान पर जीत के लिए 9 गेंदों पर 13 चाहिए रजत मुंडे और रायगढ़ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट के अध्यक्ष राकेश चंदा गायकवाड़ अपने टीम स्क्वाड में वहां पर मौजूद है अपने बल्लेबाजों को वो कान मंत्र देने की ये सलाह मसलत करने के लिए वहां पर पहुंचे अब बल्लेबाजी के लिए अजय गायकवाड़ आर्या स्पोर्ट्स ओवले के लिए बहुत ही आसान मुकाबला है लेकिन ये जो विकेट उनके बड़े गिर रहे इससे उन पे ज्यादा प्रेशर आ रहा है ये मैच का टर्निंग पॉइंट हो सकता है रिक्वायर्ड रन रेट 8.67 और करंट रन रेट चल रहा है 8.57 यानी ये 50-50 मुकाबला जरूर है लेकिन एक आध बड़ा स्ट्रोक लगा तो मैच की हवा निकल सकती है जैसे गुब्बारे को अगर सुई लगा दे हवा निकल जाती है वो हवा एक आध बड़े स्ट्रोक से निकल सकती है तो गेंदबाज पे दबाव है गेंदबाज को अच्छी गेंदबाजी करने की आवश्यकता है प्रभावशाली गेंदबाजी हो तो बेहतरीन 9 गेंद पे 13 रनों की आवश्यकता बॉलर तैयार बढ़िया स्ट्रोक हवा में जरूर है 2 फील्डर के बीच में गैप में गिरी थी रोका है लॉन्ग ऑन पर लेकिन तब तक महज 2 बल्लेबाज 2 पे संतुष्ट होते हुए तवज्जो करते हुए और इसी 2 के साथ समीकरण फिर से बदल जाएगा 8 गेंदे 11 रनों की आवश्यकता रफ्तार का कहर है गेंदबाजों में आज सभी गेंदबाज रफ्तार भरे देखने मिले स्पिनर गेंदबाज पिछले मुकाबले में भी नहीं देखने मिला मतलब ये तेज गेंदबाजों का दबदबा है टेनिस बॉल में ये दिल मांगे मोर 8 गेंदों पर 11 की जरूरत पटकी हुई गेंद करण मडवी कितने गुस्से से गेंदें कर रही है हल्की सी आवाज आपने सुनी वो उनकी पोटेशियम ताकत थी गेंद डालने की रफ्तार थी वो जनरेट की उन्होंने और इस गेंद पर मिलेंगे 0 देखिए मानो बल्लेबाज के कान में सीटी मार के ये गेंद निकल गई ये परफ्यूम डिलीवरी थी ये गेंद टाटा बाय बाय कह के उनके कान से निकल गई आखिरी गेंद बची है 7 पे 11 व्हाट अ मैच किसी ने सोचा नहीं था कि रजत प्रसाद आउट होने के बाद
आर्या स्पोर्ट्स ओवले पर इतना दबाव देखने मिलेगा आज। क्लीन बॉल, टर्निंग पॉइंट ओवर, जी पैसा वसूल होगा मैच। करण मडवी के नाम आज की रात, जबरदस्त रफ्तार का कहर बरसाया और लगातार क्लीन बोल्ड करने वाला यह गेंदबाज चमक गया। विकेट आता हुआ नंबर 6, 32 पर 6 गेंद पर जीत के लिए 11 की जरूरत आर्या स्पोर्ट्स ओवले टीम। अगले टीम का उस दिल को जोड़ दिया, उस सपना जो टूटने वाला था उसे भी जोड़ दिया और एक कमाल की गेंदबाजी। करण मडवी, साइश मात्रे ने बड़े विकेट चटकाए। जीत के लिए चाहिए 6 गेंदों पर 11 की आवश्यकता। कहते समय समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया और अब समय देखा अपने करण मडवी का। 6 बॉल 11, आखिरी ओवर लेके गेंदबाज कुणाल मडवी, शिरले के गेंदबाज और ओवले के बल्लेबाज। व्हाट अ मैच। आइए मैच का आखिरी क्षण, आखिरी मोमेंट किसके नाम पर होगा आज की रात। 6-11 फील्डिंग पोजीशन किरण पवार सेट कर रहे हैं, इसलिए ये डेड बॉल यहां पर घोषित होता है। यस, 6 पे 11 कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग, JWR का ये रूल्स है। गेंदबाज क्या वापिस वो तेज करेंगे? पेस बॉलर है कुणाल मडवी, इनके पिटारे से देखना है कौन सी गेंदें निकलेगी आज। इस बार हवा में गेंद, खराब स्ट्रोक है, कमजोर है। लॉग ऑन के फील्डर नजदीक आए, वो वार्ड ऑफ फील्डिंग, क्या थ्रो है भाई, कमाल का ये फील्डर है। छोटा तीर, घाव करे गंभीर, सार्थक घरत तीर की तरह भाग के गए और ये गेंद को पकड़ा, फेंका परफेक्ट किरण पवार के हाथों में और ये रनआउट। आइए वापस इस मोमेंट को कैप्चर कर दे। क्या ये भी टर्निंग पॉइंट मोमेंट है मुकाबले में? ये देखिए किस तरीके से ये सार्थक छोटे तीर दौड़ के गए और किरण पवार के हाथ में फेंकी ये गेंद और ये बैटर आउट। जबरदस्त गेंदबाजी, जबरदस्त फील्डिंग, थ्रो परफेक्ट, सब कुछ परफेक्ट इस गेंद पर देखने मिला टीम भूमिका स्पोर्ट चिरले के द्वारा। अब देखिए नए बल्लेबाज मैदान में आते हुए, 5 पे 10 चाहिए। राजेंद्र मुंगाजी मैदान के अंदर तैयार है, 5 पे 10। बैटर रनआउट हुए, यानी नया बल्लेबाज जाएगा स्ट्राइक पे, क्योंकि वहां पर रनआउट का खतरा आपने देखा। ये दिल मांगे मोर, दर्शक ऐसे मुकाबले देखने आते हैं, हाई वोल्टेज ड्रामा। और कौन बनेगा अब ड्रॉप सीन का हीरो, क्योंकि एक हीरो की जरूरत है ओवले टीम को जो ये मुकाबला फिनिश करेगा। 5 पे 10 रोमांचक मुकाबला। पॉइंट्स टेबल पे देखे तो दोनों 50-50 जीत के हकदार है। व्हाट अ मैच। गेंदबाज ने जादू बिखेरा, इस बार हल्के हाथों से धकेल दिया, ऑफ ड्राइव शॉट लॉन्ग ऑफ पर फील्डर, 1 रन महज। बहुत दबाव है बल्लेबाजों पर। 4 पे 9 पीछे फील्डिंग इतनी स्ट्रांग है कि मानो चीन की दीवार है और इस दीवार को दुनिया की सबसे मजबूत दीवार कहते। 4 पे 9 चाहिए कंपलसरी। जादू बिखरने वाले गेंदबाज, बिल्कुल मजबूत है गेंदबाज कुणाल मडवी। अब सामने बैटिंग के लिए तैयार, ड्रॉप सीन का हीरो बनेगा अमित। क्लाइमेक्स शुरू हो चुका है, बिग फाइट। टैपिंग बॉल खेला लॉन्ग ऑन और मिड विकेट के नजदीक फील्डर मौजूद, 1 मकम्मल 2 के लिए नहीं पलटेंगे, एक ही सिंगल मिलेगा। 6 पे 11 थे और पिछले चंद गेंदों पे रन मैच 3-4 आए, 3 बॉल 8। एक बड़ा स्ट्रोक जिसे आर्या स्पोर्ट्स ओवले के दर्शक देखना चाहते हैं कि आसमानी टोला कब आएगा। 3 बॉल 8 रन, मास्टर क्लास मुकाबला, मास्टर माइंड प्लेयर कुणाल मडवी। हाथ खोलने का मौका नहीं दिया किसी बल्लेबाज को। 3 पे 8। इस बार हवा में गेंद, एक कमजोर स्ट्रोक मैदान के अंदर, पीछे फील्डर, मिल गई विकेट। सार्थक घरत, 3 कैच उनके हाथों पर मिली है। चारों दिशाओं में सार्थक का बोलबाला और यह समाप्त होती भी पारी बल्लेबाज
राजेंद्र मुंगाजी वॉकिंग बैक टू डग आउट. तक घर 3 कैच उनके हाथ में, पहले मैच में एक भी कैच नहीं छोड़ी. और ये देखिए छोटा तीर घाव करे गंभीर. जीत के लिए अब रन चाहिए 2 गेंद पर 8 रन. कंपल्सरी चेसिंग. अगर शक्ति ने मुकाबला फिनिश किया 8 रन चेस किए तो गुलशन दादा की ओर से, बॉस फाइटर की ओर से 2000 का इनाम. 2 बॉल 8 रन सबसे इंपॉर्टेंट गेंद है. 1 पे 8 नहीं बन सकते, 2 पे बनते 8. टैपिंग बॉल सामने की दिशा में खेला, 2 कंपल्सरी भागने पड़ेंगे. पीछे फील्डर है, थ्रो करेंगे किरण पवार के हाथों पर. रन आउट. व्हाट अ मैच. अनएक्सपेक्टेड मूवमेंट फॉर आर्या स्पोर्ट्स ओवले. इसे कहते हैं किरदार जो भी हो, कहानी हसीन होनी चाहिए. और ये कहानी लिखी है करण मडवी और कुणाल मडवी, ये 2 गेंदबाजों ने. 1 बॉल 7 की जरूरत है. इस बार भी सार्थक घरत थे. आइए रिप्ले में देखते हैं. वो थ्रो सार्थक घरत ने फेंका. चारों तरफ ये खिलाड़ी, और इसके हाथ में जब भी गेंद गई है घटना घटी है, एक्सीडेंट हुआ है. सार्थक घरत चमक गए भाई. कमाल की थ्रो फेंक रहे, फील्डिंग अच्छी है. और ये फील्डर का थ्रो मैंने देखा, फुल टॉस नहीं फेंकते, ये टप्पा फेंक रहे. ये खिलाड़ियों को सीखना चाहिए इनसे कि फुल टॉस में खतरा होता है, टप्पा में नहीं. और किरण पवार भी अच्छा साथ दे रहे. 1 बॉल 7 रन. कंपल्सरी चेसिंग का रूल्स है. अगर किस्मत चाहती है तो ओवले जीत सकती है. लास्ट विकेट. दोनों भी टीम के 9-9 विकेट गिरे इस मुकाबले में. 1 बॉल 7. रविंद्र म्हात्रे बल्लेबाजी के लिए तैयार है. दीपक फर्टिलाइजर में असिस्टेंट मैनेजर का रोल निभाते हैं हमारे साथ ही, एक अच्छे बड़े कंपनीज में. और आखिरी 1 बॉल. और इसी के साथ मुकाबला फिनिश. पिछले 2 गेंदबाजों ने कमाल किया. और यहां पे क्लीन बोल्ड, कॉटन बोल्ड से ऑल आउट आर्या स्पोर्ट्स ओवले 36 पे 10. और मुकाबला 6 रनों से जीता है भूमिका स्पोर्ट चिरले ने. अभिनंदन चिरले टीम, यू प्ले वेरी वेल. और मैंने कहा था कि उम्मीद मत छोड़ना, कल का दिन आज से बेहतर होगा. स्कोरबोर्ड पर देखिए 42 for 9 भूमिका स्पोर्ट चिरले और आर्या स्पोर्ट्स ओवले 36 for 10, यानी ऑल आउट. ये गेंदबाजों का कमाल था इस मुकाबले में. सबसे अधिक विकेट रजत मुंडे ने लिए थे, लेकिन सबसे ज्यादा विकेट देखे तो वो कुणाल मडवी. कुणाल मडवी 4 विकेट 18 रन उनके खाते में. ऑलराउंडर परफॉर्मेंस. तो नो डाउट इस मुकाबले का जो मैन ऑफ द मैच होगा वो होगा कुणाल मडवी. दोनों टीम हैंडशेक करिए और कुणाल मडवी को इनवाइट करते हैं प्लेयर ऑफ द मैच का खिताब लेने के लिए. बहुत ही खूबसूरत मुकाबला जहां पे टोटल 19 विकेट आपको देखने मिले. चला धाकटी जुई, आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड साठी मी विनंती करतोय दापोली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय के म्हात्रे साहेब, VN जितेकर साहेब, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे. के म्हात्रे साहेब आणि VN जितेकर साहेब, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आणि या स्पर्धेसाठी प्रॅक्टिस अलाउड नाहीये, महत्वाची सूचना. हार्ड लक प्रसाद, हार्ड लक आर्या स्पोर्ट्स. थोडासा रिलॅक्स मोड मध्ये होता, परंतु आता खडबडून जागा झाला असेल, परंतु वेळ निघून गेले. Yes, thank you Arya Sports Oule. Hard luck this time and congratulations Bhumika Sports Chirle. Man of the match goes to 4 wickets in bowling and batting line 18 runs. All-rounder performance. Kunal Madvi, Bhumika Sports Chirle. Kunal, congratulations. सरांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कार देतो मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट आहेत. 2 विकेट. परंतु 3 षटकार मात्र निर्णायक होते आणि तेच फक्त 3 षटकार मी तर म्हणेन या मॅच मध्ये लढण्याची प्रेरणा दिली. त्या 3 षटकारांनी महेश दादा उरणकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत. कुणाल सोबत चर्चा आपण करूया. प्रतीक दादा खूप चांगला खेळलात, मी आता म्हटलं होतं. निश्चित हारता हारता तुम्ही सामना जिंकलात. अभिनंदन भूमिका स्पोर्ट चिरले. तर काही मान्यवरांचा आपण सन्मान करूया. जगदीश दापोलकर दादांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा सन्मान इथं होतोय.
दापोली गावचे उद्योगपती सन्माननीय के म्हात्रे यांचा आपण इथे सन्मान करतोय. JWR चषक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पाहुण्यांचा आपण इथे सन्मान करत असताना दापोली गावचे उद्योगपती यांना तुम्ही पाहिलं, धन्यवाद. VN जितेकर यांचा आपण इथे सन्मान करतोय. गुलदस्ता स्पर्धेचा मोमेंटो आणि खऱ्या अर्थाने विशालचे वडील आणि मामांना आपण इथे पाहतोय, त्यांचा हा शुभ सन्मान केला जातोय. प्रतीक दादा भाईचे ते मामा देखील आहेत. धन्यवाद, आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. पाहुण्यांचा इथे शुभ सन्मान आपण पाहिला. आर्या स्पोर्ट चौले खूप चांगला तुम्ही लढलात, परंतु हरकत नाहीये. क्रिकेट आहे, हार चित्त होतच राहील, परंतु आपण आपल्या ज्या चुका आहेत त्यातून शिकलं पाहिजे. जाऊया एका नवीन सामन्याकडे, जिथे दोन संघामध्ये मोठी लढत होणार. एका बाजूला मैत्री मिलिंद स्पोर्ट्स धाकटी जुई आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहतोय भातान. या सामन्याला जशी सुरुवात होईल